आम्हाला काही अशा सुपर मॉम पाहायला मिळतात, काही अशा इतक्या विशेष आया पाहायला मिळतात की ज्या आयांची तुलना आम्ही कोणाशीच करू शकत नाही. ज्या आयांबद्दल आम्ही जितकं बोलावं तेवढं कमी आहे. आणि म्हणून पुढील काही वेळ मी आपल्याला बायबलमधल्या अशा काही आया आपल्या समोर ठेवणार आहे की आयांनी आपल्या लेकरासाठी सगळं पणाला लावून टाकलं. जर आम्ही यामध्ये सगळ्यात पहिल्या आईचं नाव घ्यायचं ठरवलं तर आम्हाला सारा पाहायला मिळेल. आम्हाला या अनेक आयामध्ये सारा अशा आई पाहायला मिळते. ही जी सारा आहे ना, या सारेचं जीवन आम्हाला संपूर्ण त्यागाने आणि विश्वासाने भरलेलं पाहायला मिळतं. तुम्ही जर बायबलचा अभ्यास केला असेल किंवा जर बायबल वाचन करणारे असाल आणि जर नसाल तर लक्षपूर्वक ऐका. 13 हा कानानात निघाला होता. हा जो 13 आहे हा अब्रामाचा बाप होता आणि अब्रामाच्या बापाने नाव सोडलं होतं आणि आपला मुलगा अब्राम, त्याची पत्नी सारा आणि आम्ही पाहतो असा नातू पुतण्या लोट याला घेऊन हा 13 कानानाच्या दिशेने निघाला होता. आणि हा प्रवास करत असताना अब्राम बापाबरोबर निघाला आणि सून देखील सासऱ्याबरोबर निघालेली आहे. परंतु शास्त्र आम्हाला सांगतं ही सारा एक अशी आई होती, ही सारा एक अशी बायको होती आणि ही सारा एक अशी सून होती की हिला सासरा पण पाहिजे होता, सासू पण पाहिजे होती आणि नवरा पण पाहिजे होता. मोठा आमेन म्हणा. सासा सुना बायका सगळे आमेन. आणि आम्हाला पाहायला मिळतं ही सारा त्या सासऱ्याला हे नाही म्हणाली तुम्ही जा आम्हाला कुठं नेता राहू द्या नाही. ही देखील आपल्या सासऱ्याबरोबर कानानात निघाली. आणि बायबल आम्हाला सांगतो उत्पत्ती 11:31-32 वाचा. 31 मग आपला मुलगा अब्राम, 13 आपला मुलगा अब्राम, आपला नातू लोट म्हणजे हरानाचा मुलगा लोट आणि लक्षपूर्वक ऐका आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम याची बायको नाव सारा आहे. याच बरोबर घेऊन खासद्यांचे ऊर येथील कनान देशात जाण्यास निघाला. लक्षपूर्वक ऐका. जी आई असते ना ती काहीही करायला तयार असते. आई डायरेक्ट होत नाही, पहिले सून व्हावं लागतं. सून डायरेक्ट होत नाही, पहिले मुलगी व्हावं लागतं. मुलगी सून होते, सुनाची आई होते. आमेन म्हणा. आमेन. असंच चक्र आहे का तुमचं? काही वेगळं चक्र आहे? निसर्गाचं तर हेच चक्र आहे ना. पहिले मुलगी, मग सून आणि मग सासू आणि मग आजी विजी. असं हे चक्र असंच आहे. आम्ही पाहतो ही चांगली मुलगी आहे, आता चांगली सून आहे, चांगली बायको आहे आणि अब्रामाचा बाप 13 म्हणजे आपला सासरा याच्याबरोबर निघालेत. आणि आम्हाला पाहायला मिळतं पुढे येऊन 13 जो आहे तो मरण पावला आणि देव अब्रामाला सांगतो की आता तू कनानात जा. अब्राम साऱ्याला म्हणतो आता तू चलती का? हो मी तुमच्या बरोबर येणार. आणि ती निघाली आणि देव अब्राम म्हणाला की मी सारेला मुलगा देणार आणि तिच्या पोटून इसाक जन्माला येईल. आणि सारेने देवावर विश्वास ठेवला. प्रॅक्टिकल तिला काहीच मिळालं नाही. वर्ष जात आहे, दिवस जात आहे, महिने जात आहे. 90 वर्षाची जर म्हातारी झाली, मुलगा नाहीये. आणि शास्त्र आम्हाला सांगतं देवाने साऱ्यावर अनुग्रह केला आणि तिला इसाक झाला. जेव्हा तिने इसाकाला जन्म घातला, मोठी पार्टी झाली, सगळे लोक आले, साऱ्याला आशीर्वाद दिला, तिचा वांजुटपणा निघून गेला. इसाकाला गिफ्ट, अब्रामाला गिफ्ट. आणि बायबल आम्हाला सांगतं एक दिवशी देव अब्रामाला म्हणाला जा मोर्या नावाच्या डोंगरावर आणि त्याला मारून टाक. आयांनो आजचा संदेश तुमच्यासाठी येत असताना बायबलमधल्या आयांना आपलं उदाहरण करा. आम्हाला पाहायला मिळतं की साऱ्याकडून अब्रामाने तो मुलगा घेतला. साराने म्हटली चल सरक तिकडे, आता बाद झाला, देव झाला ना, मला देवाचा विषय संपला, माझ्या इसाकाला हात लावू नको. तो इसा घेऊन अब्राम डोंगरावर गेला. त्याचं अर्पण करता करता तो वाचला. आणि पहा या सगळ्या गोष्टीमध्ये साराचा त्याग, साराच्या प्रार्थना, साराचा विश्वास हा देवावर होता, नवऱ्यावर होता, मातृत्वावर होता आणि आपल्या मुलावर होता. आई जी आहे ना, आम्हाला पाहायला मिळतं आई आपल्या देवासाठी काहीही करायला तयार असते ना, देव तिच्यासाठी काही करायला तयार असतो. आज आपल्या लेकरांच्या जीवनात व्यसन असतील, आपल्या घरामध्ये वादळ असतील, घर फुटीचं जोर असेल, आयांनो देवाकडे पहा, वडिलांनो देवाकडे पहा. तुम्ही तुमचं काम करत राहा. एक दिवस येईल, एक वेळ येईल, तुमच्या लेकराचं हृदय देव बदलेल, त्याला सत्य कळेल, त्याला खरं कळेल, देव त्याचा ताबा घेईल, त्याच्यावरचे शाप तुटतील आणि तुमचे लेकर तुमचा सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जगातले श्रेष्ठ आईबाप ठरताल आणि तुमचे लेकर जगातले श्रेष्ठ मुलं ठरतील. आमेन. आता सारा जर एवढी चांगली आई आहे, सास भी कभी बहुती अभी हो गया क्या, सारा भी सास बन गई और उसको एक बहू आई. आणि आम्ही पाहतो तिचं नाव आहे रिबेका. जर सासू एक चांगलं उदाहरण ठेवू नये तर सून पण चांगलंच उदाहरण राहणार. शास्त्र आम्हाला सांगतं ही जी रिबेका आहे, आम्हाला पाहायला मिळतं या रिबेकाला 2 मुलं झाले आणि हिच्या पोटामध्ये ते भांडणं करत असतात. ती देवाकडे गेली, देवाला म्हणते देवा काय गडबड? देव म्हणा 2 राष्ट्र आहेत, जो थोरला आहे तो
धाकल्याची सेवा करेल. आणि ते लेकरं जन्माला आले, मोठे झाले आणि इसाक आता वयोवृद्ध झाला. इसाक म्हटलं मला आशीर्वाद द्यायचा आहे आणि बाप म्हटलं मी मोठ्याला आशीर्वाद देणार. ज्या वेळेस इसाक म्हटलं मला शेवटचं जेवण दे, हरणाचं मटण आण. एसाव हा त्या ठिकाणी हरण पाहायला गेला. या रिबेकाने आपल्या मुलाला बोलून घेतलं, याकोबाला म्हणे हे बघ बाळा, पटकन तुझ्या बापाकडे जाय, आज तुझं सगळं संपणार आहे, पण मला माहिती आहे देवाने मला सांगितलेलं आहे तुला ते उंच करणार आहे, तुझं कल्याण. कधी कधी आपण म्हणतो आईचा त्याच्यात जीव आहे आणि याच्यात जीव नाही, या लेकरात जीव आहे आणि त्या लेकरात जीव नाही. अशी आई जगात नाही जिचा कोणात कमी जीव आहे. जास्त आईला सगळे लेकरं आयनं बोला सारखेच असतात. मग असं का घडतं? एका जीव दिसतो, त्या आईच्या प्रार्थना त्या लेकरासाठी तशा असतात, त्या वडिलाच्या प्रार्थना त्या लेकरासाठी तशा असतात आणि त्या ठिकाणी तशा अभिवचनं असतात. आमेन, बोला येशू मसीह की. आणि याकोब म्हणलं आता काय करायचं? ते म्हणले मी तुला आयडिया देते, 2 बोकडे घे, काप, मी मटण बनवते, बापाकडे जा. काय बोलते आई? त्याने मला शाप दिला तर, त्याने मला ओळखलं तर. चला या उत्पत्तीचं पुस्तक 27 अध्याय वचन 12-13 वचनामध्ये आम्ही पाहतो, ही आई म्हणते जर तुझ्या बापाने तुला शाप दिला तो माझ्यावर येऊ, तुझे शाप मला लागो बाळा, पण तुझे आशीर्वाद जाऊ देऊ नको, तुझा वर्चस्वाचा हाक जाऊ देऊ नको, तुझं कल्याण कमवून बसू नको. सारा ही सगळं काही करायला तयार होती. आम्ही पाहतो आता रिबेका सगळं काही करायला तयार आहे आपल्या मुलासाठी, आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि मुलाचं कल्याण होण्यासाठी. वाचा पटकन. माझा बाप मला कदाचित चाचपून पाहिल आणि मी त्याला ठकवीत आहे, फसवत आहे असे त्याला दिसून येईल. मग आशीर्वादाच्या ऐवजी शाप मात्र मिळतील, मला शाप मिळतील. त्याची आई त्याला म्हणाली, त्याची आई रिबेका त्याला म्हणाली, बाळा, माझ्या बाळा तुला शाप मिळाल्यास, तुला जर शाप मिळाले तो मला लागो. बऱ्याच वेळा आई, लक्षपूर्वक काय आयांनो आणि बापांनो, बऱ्याच वेळा आई बापामध्ये किंवा बाप आणि लेकरामध्ये आईचं मरण होतं. लेकरांना वाचवण्यासाठी आईला बऱ्याच वेळा कुर्बानी करावी लागते, आईवरच बऱ्याच वेळा त्या ठिकाणी पनिशमेंट येत असते. जर शाप आले असते तर कोणाला लागले असते? वचनाप्रमाणे ते कोणाला लागले असते? याकोबाला नसते लागले, रिबेकाला लागले असते. ती म्हटली ती माझ्यावर शाप येऊ. कल्पना करा. परंतु शास्त्र आम्हाला सांगतं आई आपल्या लेकरासाठी शाप घ्यायला तयार असते, मरण घ्यायला तयार असते, दुःख घ्यायला तयार असते, भूक घ्यायला तयार असते, त्रास घ्यायला तयार असते. आणि रिबेका आम्ही पाहतो एक उत्तम आई आहे जिने आपल्या लेकरासाठी शाप ओढवायची तयारी ठेवली, पण तिने आपल्या लेकराचं कल्याणच केलेलं आहे. आम्ही जे म्हणतो ना अब्राहम, इसाक, याकोब, हे असेच नाही आले. या अब्राहम, इसाक, याकोब यांच्या स्टोरीमध्ये चांगल्या आया आहेत. कधी या आयांचा अभ्यास करा ना आणि मग तुम्ही चांगले बाप बनताल, मग तुम्ही चांगले वडील बनताल. आणि म्हणून आम्ही पाहतो की ही जी रिबेका आहे त्या ठिकाणी चांगली आई बनून आपल्या लेकराचा बचाव करत आहे. योकबेद नावाची जी मोशेची आई आहे, या मोशेच्या आईने तर आपल्या लेकरासाठी एवढी मोठी रिस्क घेतली. फारोचा नियम होता जेवढे इस्रायल लेकरं जन्माला येतील झालं मारून टाका, प्रत्येक लेकरू मारून टाकत होते. या आईने 3 महिने आपलं बाळ लपवून ठेवलं. कल्पना करा 3 महिन्यात जर कुठून खबर लागली असते राजाला तर? एका इब्री बाईने तिचं लेकरू लपवून ठेवलं. काय केलं असतं? हिला इनाम दिलं असतं, बक्षीस दिलं असतं. लेकरू जर मेलं असतं हिला मारून टाकलं असतं. शास्त्र सांगतं 3 महिन्यानंतर ते लेकरू लपवणं सोपं नव्हतं, कारण आता लेकरू वाढत होतं, मोठं होत होतं. आणि म्हणून या आईला आता कळा ना काय करावं. लक्षपूर्वक ऐका लेकरांनो, लक्षपूर्वक ऐका आयांनो. या आईने एक पेठारा तयार केला, त्याला राळ लावली, त्याला डांबर लावलं, ते लेकरू त्याच्यात ठेवलं आणि ते एका नदीवर सोडून दिलं आणि संपला हिचा विषय, असं काही लोक म्हणतात. पण तसं नाही आहे. हिने प्लॅनिंगने एक पेठारा तयार केला, प्लॅनिंगने लेकरू नदीच्या काठी ठेवलं. राजाची मुलगी कधी तिथं आंघोळली ती प्लॅनिंग ठरवलं. तिथं त्याची बहीण म्हणजे कोणाची मोशीची बहीण तिथं उभी केली आणि ज्यावेळेस ती मुलगी तिथे येणार हा पेठारा तिथं ठेवून दिला. बरोबर राजकन्या तिथं आली, तिने तो मुलगा पाहिला, पेठारा उघडला, तो खूप सुंदर होता आणि ती म्हणाली अरे वा वा क्या बात आहे. पण आता करायचं काय? बहीण पळत गेली, म्हणते मॅडम यासाठी एक दाई बोलून आणू का? हो आण. आईलाच घेऊन येते, हीच आई दूध पाजती, हीच आई मोठं करते आणि जेव्हा तो मोठा होतो माझ्या मुला एवढा, मग जाऊ ती राणी धरा तुमचा मुलगा. एक टाळी वाजून आईसाठी धन्यवाद द्या देवाला. आया साधारण नाही आहे, आया काहीही करायला तयार आहे. कल्पना करा जर राजाला कळलं असतं, त्या राजकुमारीला कळलं असतं की हीच याची आई आहे तर आईच पाजत होती, हीच याची बहीण आहे तर सगळे मारून टाकले असते. पण ज्यावेळेस आई प्रार्थनेत आहे, ज्यावेळेस आई व्हिजनमध्ये आहे, ज्यावेळेस आई विश्वासामध्ये आहे, चर्चमध्ये उपवास प्रार्थनेत आहे, त्या आईला नेहमी देव वाचवतो आणि त्या आई श्रेष्ठ आई ठरते आणि त्या आईचा देव मोठं नाव करतो आणि त्या आईचा मोठा इतिहास घडतो. आम्ही अजून एक आई पाहतो जी आई वांजुटी आहे, जिला लेकरू नाही आहे, तिची सवत तिला डवचत आहे आणि ही आई दरवर्षी मंदिरात जायची. 1 वर्ष तर मंदिरात गेली, देवाचे पाय धरले आणि म्हटले देवा बास झाला, आता मला काही माहिती नाही, मला मुलगा दे, मला लेकरू
लेकरू दे, मला लेकरू दे, प्रार्थना करतोय. आणि देवाने तिचे अश्रू पाहिले, तिला दिवस गेले, तिला शमूएल झाला. आणि बायबल सांगतं त्या शमूएलला दूध तुटेपर्यंत तिने जवळ ठेवलं, त्याच्यावर प्रार्थना केला, प्रभू हे तुझं आहे, मी तुला देणार, याचा उपयोग कर. आणि बायबल मला सांगतं की तिने त्याचं दूध तुटल्यावर त्याला मंदिरात आणलं. आणि त्या आईने त्या एली आजकाल सांगितलं, महाराज मला आठवा, मी तीच बाई जी रडत होते आणि हे तेच बाळ, याच बाळासाठी मी प्रार्थना केली होती. आमेन. याच बाळासाठी मी प्रार्थना केली. आयनो, हेच ते बाळ आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली असते. हेच ते बाळ आहेत ज्यांचं तुम्ही समर्पण केलं असेल. हेच ते बाळ आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही रडले असाल. आणि म्हणून आयांनो, तुमच्या बाळासाठी जे काही तुम्ही प्रार्थना केल्या, जे काही रडल्यात, देवबाप ते जमेच धरत आहे. आज तुझा सन्मान झाला पाहिजे, आई वेश्वर झाला पाहिजे, तुझं प्रतिफळ तुला मिळालं पाहिजे. देव म्हणतो आई जशी सांत्वन करते तसं मी तुमचं सांत्वन करेल. आणि म्हणून आयांनो, तुम्ही सन्मानास पात्र आहात. आणि मला आपल्याला सांगू द्या की हन्नाची प्रार्थना देवाने ऐकली आणि शमूएलाच्या तोडीचा कोणी झाला नाही. बायबल मला सांगतं येशू ख्रिस्त सेवा करत असताना एक परराष्ट्रीय स्त्री ही येशू ख्रिस्ता जवळ आली. मग त्याचं पुस्तक 15व्या अध्यायामध्ये ही गोष्ट पाहायला मिळते. आणि येशूला येऊन म्हटली की प्रभू माझ्या मुलीला दुरात्मा लागलेला आहे, तिला बरं करा. येशूने तिच्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. ती कंटिन्यू ओढत आहे, येशू दाविदाचे पुत्र, येशू माझ्या मुलीला बरं करा. ती चालली मागं, येशू चाललाय पुढं, शिष्य मागं, येशू तिच्याकडे लक्ष देत नाही. आणि तुम्ही जर पाहिलं तर शास्त्र आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्ताच्या मागे ती चालत राहिली. मग ते 15:21 ते 28 मध्ये. आणि शिष्य म्हणतात येशू तिला जाऊ द्या ना. शिष्य देखील म्हणत नाही हिला बरं करा, लक्षपूर्वक ऐका. किंवा शिष्य देखील म्हणत नाही हिची प्रार्थना ऐका. शिष्य म्हणतात तिला जाऊ द्या ना. आणि त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की ती डायरेक्ट येऊन येशूचे पाय धरते. येशू समजा चालत असेल, येशूचे पाय धरले आणि येशूला म्हणते प्रभू माझ्या लेकराला बरं करा, शब्द बोला, ती बरी होईल, प्लीज काहीतरी करा. एवढी लांब चालत आली. एक तर लांबून आली होती दुसऱ्या देशातून, दुसऱ्या राज्यातून, मागं चालली होती. येशूने लक्ष दिलं नाही. शिष्य म्हणतात काढून द्या. आणि येशूचे पाय धरती. काय म्हणतो येशू? येशू म्हणतो मुली लेकराची भाकर कुत्र्याला टाकत नाहीत. काय आई आहे बाबा, मी तर कल्पना करतो, स्ट्रेंज आहे. आई होणं सोपं नाही आहे. तिचा अपमान आहे, तिच्याकडे लक्ष नाही, तिचं ऐकल्या जात नाही. पाय धरती तरी तिला कुत्र्याचं उदाहरण दिलं जातं, लिटरली कुत्रं. कारण हे जे कनानी लोक होते ना, हे इस्रायल लोकांचे विरोधक होते, हे विरोधी होते. आणि येशू म्हणतो मला फक्त इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांसाठी पाठवलं. तिथं वाचा, तुम्ही वाचा एक वचन. हां, मग ते 15:21 पटकन. नंतर येशू तिथून निघून सोर व सिदोन येथे गेला. आणि पहा त्या भागातली कोणी एक कनानी बाई मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर, माझी मुलगी भूताने, माझ्या मुलीला भूत लागलंय, दुरात्मा लागलाय, जर्जर केली आहे आणि तिला खूप त्रास होत आहे. तरी त्याने तिला एका शब्दाने उत्तर दिले नाही. एक शब्द सुद्धा येशू म्हटला काही शालोम, हाय, ग्रीटिंग्स काय बोलला की येशू? तिला लक्षच येईना पुढे. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ म्हटलं प्रभूजी विनंती केली तिला पाठवून द्या. म्हणजे शिष्य सुद्धा म्हणत नाही तिला बरं करा, कारण हे लोक कनानी लोक यहुदी लोकांचे विरोधक होते. पुढं कारण ते आमच्या मागून ती मागून चालतच राहील ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्यांना मेंढराखेरीज इतर कोणाकडेही मला पाठवलेलं नाही. शिष्य पण गप आहे. पुढे तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली प्रभूजी मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिलं मुलाची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. पुढे तिने म्हटले, आता इथं पाही आई कशी आहे. आणि म्हणून सारा ही विश्वासू आई, रिबेका ही रिस्क घेणारी आई, योखोबेद ही त्याग करणारी आई, हन्ना ही प्रार्थना करणारी आई. आणि आम्ही पाहतो ही कनानी बाई आम्हाला पाहायला मिळतं चिकाटीने भरलेली आई. आज जो हो जाए मैं यीशु को छोडूंगी नहीं. मेरे बच्चे के लिए मैं कुछ भी हो जाए, मुझे कुत्ता बोले, मुझे पैर पकड़ने को लगे, मुझे कुछ भी तकलीफ हो जाए, मुझे मेरा कोई सुने ना सुने, मुझे पता है यही है वो जो मेरी बेटी को ठीक कर सकता है. मैं इसको छोड़ूंगी नहीं. इसने उस औरत को चंगा किया जिसके जीवन में लहू बह रहा था. यही है वो जिसने आंधों को आग दी. येशू मला बरं करणार, येशू माझी प्रार्थना ऐकणार, येशू माझ्या लेकराला वाचवणार. एक आई आपल्या लेकरासाठी पाय धरेल, एक आई आपल्या लेकरासाठी गडगडेल, एक आई आपल्या लेकरासाठी विनवणी करेल, उपवास धरेल, अश्रू डाळेल. मी सुरुवातीला सांगितलं, परत सांगतो, रोज मला आयांचे जास्त फोन आहे. अनेक आया फक्त रडत असतात. मी फोन उचलला का रडायला सुरू करतात माझ्या मुलासाठी.
दारू पितोय, माझ्या मुलासाठी सून व्यवस्थित नाही, माझ्या मुलासाठी कामाला जात नाही, माझ्या मुलासाठी त्रास देतोय, माझ्या मुलासाठी हाणमार करतोय, माझ्या मुलासाठी घराच्या बाहेर काढलं, ह्या आईंचे मला फोन आहेत. एक आई आपल्या लेकरासाठी पहा ना काय काय करत आहे. आणि येशूने ते जेव्हा ऐकलं ना, की मी कुत्र्याचं उदाहरण देऊन पण ही सोडत नाही. काय म्हणली ती? कुत्रे देखील तिने म्हटले खरंच प्रभूजी, खरंच प्रभूजी, तरी घरची कुत्रेही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेला चूर खातात. येशू काय म्हणतो ऐका. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई तुझा विश्वास मोठा, तुझ्या इच्छा सफल हो. आयांनो, आज तुमचे लेकर देवापासून दूर गेलेले असतील, आज तुमचे लेकर हाताच्या बाहेर गेलेले असतील, आज तुमचे लेकर व्यसनाधीन गेलेले असतील, आज तुमचे लेकर सैतानाधीन गेले असतील, आज तुमचे लेकर शापाधीन असतील, आज तुमच्या लेकर तुमची किंमत नसेल, पण देवाचा दास या नात्याने मला सांगू द्या, येशूकडे या, येशूचे पाय धरा, येशूचा धावा करा, येशूची प्रार्थना करा, येशूसमोर नम्र व्हा, येशूचा उपवास धरा, चर्चमध्ये या, त्याच्याबरोबर चालत राहा. शैतान निघून जाईल, लेकरं बरे होतील, दुरात्मे निघून जातील, तुमच्या लेकराचं तारण होईल, तो तुमचा सन्मान करणारा बनेल आणि देवाला गौरव मिळेल. बोलो येशू मसीह की जय. हा वायाला गेला आणि पाळायचा सुधारणाच नाही. प्लीज तसं म्हणू नका यांनो. तुमची प्रार्थना अशक्य गोष्टींना शक्य करते. तुमची प्रार्थना शापाला आशीर्वादात बदलते. तुमची प्रार्थना मरणाला जीवनात बदलते. तुमची प्रार्थना लेकराला लपवून ठेवते. तुमची प्रार्थना उंच पदात चढवते. तुमची प्रार्थना लेकराला संतुष्ट बनवते. तुमची प्रार्थना लेकराचं कल्याण करते. आमेन. येशू ख्रिस्त वधस्तंभावर तिसरा शब्द काय बोललो, कोणाला आठवतं का? तिसरा शब्द हा होता की बाई, हा पहा तुझा मुलगा. येशू ख्रिस्त वधस्तंभावर शेवटचं मरण यातना भोगत असताना आईला विसरला नाही, कारण तो एक चांगला मुलगा होता, तो एक आदर्श मुलगा होता. आणि मरता देखील त्याने आपल्या आईची काळजी घेतलेली आहे. बायबल सांगतं आपल्या आईवडिलांचा सन्मान कर, त्यांचा आदर कर, म्हणजे तुझं कल्याण होईल, तू दीर्घायुष्य होशील आणि तुझ्या पिढीमध्ये तुझ्या तोडीचा कोणी नसणार आहे. मुलांनो, बहिणींनो, भावांनो, लेकरांनो, आज देवाचा दास येण्यात मी आपल्याला उत्तेजना देईल. आपल्या आईला खालच्या लेवलला ट्रीट करू नका. आपल्या आईला खाली किंवा एकदम खालच्या लेवलला सोडून देऊ नका. आपल्या आईचा सन्मान करा, वडिलाचा सन्मान करा, त्यांना उचलून धरा. जर तुम्ही त्यांचा सन्मान करताल, तुमचे लेकर तुमचा सन्मान करतील, देव तुमचा सन्मान करेल, मंडळी तुमचा सन्मान करेल आणि तुम्ही आशीर्वादाकडे जाताल, तुम्ही प्रगतीकडे जाताल. आज अनेक ठिकाणी असे प्रश्न आहे, आईला वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतोय, लेकर शब्द पण काढत नाही. काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. सुनाने आईच्या हात धरलेले आहेत. आई फार म्हातारी झालेली आहे आणि मुलगा थडाथड त्या आईच्या तोंडामध्ये मारत आहे. बोल क्या की तूने, आणि मारते. व्हायरल झाली सगळी व्हॉट्सअपला, रीलला, तुम्ही पाहिले असेल. काय तो मुलगा, काय ती सून आणि काय ती बिचारी आई. आपण अशा जगात आलोय ना, येशूशिवाय पर्याय नाही आहे. कधी लेकरं बहकतील, कधी लेकरं हातातून जातील, कधी लेकरं व्यसनात पडतील, कधी लेकरं चुकरीत संगत धरतील, कधी लेकरं काय करतील, कधी कोणाचा प्रभाव पडेल आम्हाला कळणार नाही. आयांनो, वडिलांनो आणि मुलांनो, आणि म्हणून प्रभूमध्ये आम्हाला आईवडिलांचा सन्मान करायचा आहे. आणि हे कधी होईल माहिती आहे का? ज्यावेळेस आया देवाचा सन्मान करतील, जेव्हा आया पाळकाचा सन्मान करतील, जेव्हा आया मंडळीचा सन्मान करतील, मंडळीला वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान करतील, मग तुम्हाला सन्मान मिळणार आहे. आमेन. कमॉन, आमेन. पौल तिमोथेला म्हणतो की तिमोथी तुझ्या ठाई जो निष्कपट विश्वास आहे ना, तुम्हाला फार आवडतो. दुसरे तिमोथी 1 अध्याय 3 ते 5. मी आपल्या प्रार्थनेत रात्रंदिवस तुझे स्मरण करतो, अखंड करीतो आणि तुझे अश्रू मनात आणून मनात आणून तुझ्या भेटीस मी आनंद भरीत आहे. पुढे ऐका देवाचं वचन. म्हणून मी तुला भेटण्याची फार उत्कंठा करतो. तुझ्यामध्ये असलेला निष्कपट विश्वासाची मला आठवण. कसा विश्वास आहे याच्यामध्ये? सर्वजण बोला, कसा विश्वास आहे? निष्कपट. आमच्या अनेकच ठाई विश्वास आहे, पण त्यात कपट असतं बरं का. याच्या ठाई तिमोथेच्या ठाई निष्कपट विश्वास आहे. आणि म्हणून एक पौलाला तिथं वेदना होते आईच्या, तो मी अहोरात्र अश्रूमध्ये तुझी आठवण करतो. आणि तो त्याचा एक उदाहरण देतोय की तुझा विश्वास मला फार आवडतो. कसा विश्वास आहे? सर्वजण बोला, निष्कपट. हा निष्कपट विश्वास तिमोथेत आला कुठून हो? जो विश्वास तुझ्यात निष्कपट आहे तो पहिल्याने तुझी आजी लोईस होता आणि तुझी आई युनिके ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे. आमेन. आई प्रार्थनाशील आहे तर लेकरू कसं निघणार हो? आई चर्चला दांडी मारणार तर लेकरू कसं निघणार हो?
अरे आया बोलल्या तर बरं होईल. आई जर समर्पित आहे तर लेकरू कसं निघणार हो? आई जर देवाचं भय धरणारी तर लेकरू कसं? आई जशी लेक तसा, लेख तसे त्याचे लेकरं तसे. शास्त्र सांगतात ती मग त्यात निष्कपट विश्वास असाच निर्माण नाही झाला. आई उदाहरण होती. आज लेकरं चुकीच्या गोष्टी करतात आणि आया पांघर घालतात. आयांनो, शास्त्र सांगतं ती मग ती का घडला? आज्यांनो, ती मग ती का घडला? कारण त्याच्यासमोर आजी आणि आई या निष्कपट विश्वासात होत्या. आज मंडळीला माझं आव्हान आहे, या आयांबद्दल ऐकत असताना ती कुठलीही आई असो, यांच्या जे गुणधर्म आहेत ना, जर ते तुमच्या ठाई आहे ना, तुमचे लेकरं कधीच हाताच्या बाहेर जाणार नाही. तुमचे लेकरं कधीच तुमच्या आज्ञेच्या बाहेर जाणार नाही आणि तुमचे लेकरं कधीच तुम्हाला विसरणार नाही. कारण तुम्ही एक नमुना आहात. यू आर द आयडल. तुम्ही तुमचं जीवन त्यांच्यासमोर एक विश्वासू ठेवलेलं आहे, प्रार्थनाशील ठेवलेलं आहे, उपवासशील ठेवलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी तुमचं सर्वस्व दिलेलं आहे. तुमचा कित्ता त्यांच्यासमोर आहे. असं कितीही चांगलं वागा लेकरं विसरतील, पण देवासाठी थोडं चांगलं वागायला लेकरं कधीच विसरणार नाहीत. हालेलुया. बोलो येशू मसीह की. मला या संदेशाचा शेवट करताना सर्व लेकरांना आणि वडीलधाऱ्या लोकांना आव्हान करू द्या, आपल्या आईवडिलांचे संस्कार जे आहेत ना ते सोडू नका. आम्ही अशा जगात आलो आहे की ज्या ठिकाणी वेगवेगळे संस्कार येतील, वेगवेगळ्या परंपरा येतील. पूर्वीच्या काळी जॉईंट फॅमिली असायची, आजच्या काळी शॉर्ट फॅमिली आहे. आपल्या पूर्वजांचे संस्कार जे आहेत ना ते हालता कामा नये. किती लोक आमीन म्हणतील? अरे किती लोक आमीन म्हणतील? आणि हे मी बोलत असताना हे नका म्हणून हा काहीतरी बोलतोय, अभ्यासपूर्वक बोलत असतो मी. जे काही बोलतो खूप अभ्यासपूर्वक आणि प्रार्थनापूर्वक बोलत असतो. देवाच्या गौरवासाठी सांगतो, माझी पूर्ण कंबर दुखत आहे. काल सकाळपासून संध्याकाळ रात्री 12पर्यंत मी प्रार्थनेत आणि वाचनाच्या तयारीत वेळ घालवलेला आहे. माझी पत्नी म्हणली एवढा कशाला लोड घेता? म्हटलं मला नाही माहिती समोरच्यांचं काय, पण वर जो बसला त्याला माहिती ना मी काय करतोय. हालेलुया. आणि तो त्याचं प्रतिफळ मला त्याच्याकडून मिळेल ना. आमेन आमेन. आणि त्याच्याकडून मिळाला का समोरच्याकडून बरोबर मिळतं. आमेन म्हणाल का? आमेन. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की जय. बरं, आम्ही पाहतो की हे जे संस्कार आहेत ना हे आम्ही विसरता कामा नये. नीतिसूत्राचं पुस्तक 1 अध्याय 8 वचन. माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐका चर्च, आपल्या बापाचा बोध म्हणजे त्याने दिलेलं शिक्षण, त्याने दिलेले संस्कार. आपल्या आईची शिस्त मोडू नको. आपल्या बापाचा बोध आणि आपल्या आईची शिस्त सोडू नकोस. शास्त्र सांगतं आपल्या बापाने जे बोध दिलाय, आपल्या आईने जे संस्कार दिले, आई वडिलांनी जी शिस्त दिली त्याला ओलांडू नको. संस्कार, पद्धत, उदाहरण, नमुना आयांनो, वडिलांनो, आपल्या लेकरासमोर जर तुमचा असाल ना, सैतानाची कोणतीच ताकद, जगातली कोणतीच ताकद तुमच्या लेकराला तुमच्यापासून ओढू शकत नाही. बी एक्झाम्पल. एक उदाहरण म्हणा. आजी उदाहरण होती, आई उदाहरण होती, आता नातू पण उदाहरण बनलेलं आहे. आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया. लेकरांकडे लक्ष देऊ नका, व्यसनाकडे लक्ष देऊ नका, चुकीकडे लक्ष देऊ नका. हुकले मी तुम्हाला सांगतो त्यांच्या देव बदल करेल. आमेन. सोडून द्या देवाच्या हातामध्ये. समजून सांगा पण त्यांच्यासमोर रडू नका, त्यांच्या हात धरू नका, पाय धरू नका. ते अजून लाडत येतील. देवाच्या हातात देऊन टाका, देवाच्या पायाजवळ जा, आमेन. प्रार्थना करा. काही दिवसापूर्वी देवाचे एक सेवक मला भेटले. ते म्हणले पाळक साहेब, माझ्या मुलाने एक गडबड केली आणि मला खूप त्रास झाला, काही चुकीच्या गोष्टी तो वागला आणि मला समजा नेमकं काय बोलो. मी घरात सगळ्यांशी बोलणं बंद केलं. मी उपवासात गेलो, मी उपवासात वेळ घालवला. मी देवाकडे रडत होतो. मी त्याला शब्दानेही बोललो नाही, मी त्याला काहीच म्हणलो नाही. घरातले सगळे बोलले, मी त्याला काहीच बोललो नाही. उपवासात असताना बरेच दिवस गेले. अचानक तो माझ्या जवळ आला, माझ्या गळ्यात पडला, ढाळाढाळा रडत होता आणि मला पप्पा मी चुकलोय, परत मी हे करणार नाही, मला एक संधी द्या. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद, टाळ्या वाजून देवाला धन्यवाद. जर तुम्ही लेकरांसमोर रडायला लागले ते तुम्हाला अजून रडवतील. जर तुम्ही लेकरांची पुढे करायला लागले ते तुम्हाला अजून त्रास देतील. पण जर तुम्ही देवाजवळ रडले, जर तुम्ही देवाजवळ आले, तुमचे लेकर देव बदलून टाकेल. दुरात्मा निघून जातील, शाप तुटतील आणि तुम्ही दिलेले संस्कार हे पुढे जातील. फक्त आपल्या पोराचा विचार नको करू आई, फक्त आपल्या पोरीचा विचार नको करू आई बापा, पिढ्यांचा विचार कर. तुझी एक पिढी आशीर्वादित नाही झाली पाहिजे, तुझ्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या आशीर्वादित झाल्या पाहिजे. आणि त्यासाठी तुला नमुना बनावं लागेल, त्यासाठी तुला उदाहरण बनावं लागेल आणि त्यासाठी तुला संस्कार, तुझी रूढ आणि परंपरा जी मंडळीतून आली, वचनातून आली, विश्वासातून आली, तारणातून आली, प्रार्थनेतून आली, तुझ्या मुलावर घालावी लागेल. आमेन. बोलो येशू मसीह की. शास्त्रामध्ये लिहिलं, जर मुलगा शहाणा तर बाप सुखी आणि जर मुलगा मूर्ख आई दुखी. वाचा नीतिसूत्र 10:1. नीती 10:1. व्हेरी गुड. नीती 10. आयांनो, मदर डे साजरा करताय
आज खूप चांगला साजरा करा, चांगले चांगले गिफ्ट तुम्हाला मिळवत, पण तिथंच थांबू नका. हन्ना बनायचंय, सारा बनायचंय, रिबेका बनायचंय, लुईस बनायचंय, युनिके बनायचंय, मरिया बनायचंय, कानानी आई बनायचंय. आणि जर अशाही तुमच्यात निर्माण झाली, तुमचे लेकर तुमच्या मागे लोंडा घोळतील. आमेन. तुमच्या सुनासारखे सून राहणार नाही, तुमच्या घरात शांती राहील, प्रेम राहील आणि एक आशीर्वादित घर तुमचं ओळखलं जाईल. वाचा पटकन. मुलगा शहाणा तर बाप सुखी. मुलगा मूर्ख तर आई दुखी. मुलगा मूर्ख तर आई दुखी. आयांनो, या प्रभूच्या जवळ या, प्रभूचे पाय धरा. तुमचा मुलगा शहाणा होईल आणि बाप सुखी होईल. बाप म्हणजे त्याचा बाप पण, आत्मिक बाप पण, मंडळी पण आणि समाज पण. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की. यहोशुवा 4 मध्ये आम्ही पाहतो, यहोशुवाला देवाने निवडलंय, त्याला यार्देनाच्या पलीकडे जायचंय. यार्देन दुथडी वाहते आणि बायबल आम्हाला सांगतं की देव यहोशुवाला म्हणाला, घाबरू नको, जसं मी मोशेबरोबर होतो तसं तुझ्या बरोबर आहे. कराचं कोश पुढे जाऊ दे, ही नदी तुझ्यासाठी दुभांगल्या जाईल. जसा तांबडा समुद्र दुभांगला गेला, तशी यार्देन दुभांगल्या गेली. यहोशुवा पुढे निघाला, देव म्हणाला थांब. त्या नदीपासून 12 धोंडे उचलून घे. किती धोंडे? 12. आणि असे छोटे दगड नाही उचलायचे आपले, उचलला कुत्र्याला मारतो असं नाही, मोठे खांद्यावर. आणि हे दगड वाहा आणि मी सांगेल त्या ठिकाणी ठेव आणि ते उभे कर. 12 1 2 3 12. आणि या इस्रायल लोकांनी जर विचारले कशासाठी, त्यांच्या लेकरांनी विचारलं हे कशासाठी, त्यांच्या लेकरांनी विचारलं कशासाठी, लेकरांनी विचारलं कशासाठी. त्यांना संस्कार आठवले पाहिजे, त्यांना परंपरा आठवली पाहिजे, त्यांना रीतरिवाज आठवला पाहिजे की आमचा देव परमेश्वर याने आमच्यासाठी ही भरून वाहणारी दुथडी यार्देन ही दुभागली होती. त्यांना देव कळला पाहिजे, त्यांना वचन कळलं पाहिजे, त्यांना प्रार्थना कळली पाहिजे, त्यांचा विश्वास वाढला पाहिजे, त्यांना चर्च कळला पाहिजे, त्यांना आराधना कळली पाहिजे, त्यांना प्रेम कळलं पाहिजे, त्यांना सन्मान करायला पाहिजे. आणि ही रीत बायबल सांगतं आम्हाला जिवंत ठेवायची. ती सूत्राचं पुस्तक 23 अध्याय वचन 22 वाचा आणि मग फिलिप्पी 4:9. तू आपल्या जन्मदात्या बापाची ऐक. आपल्या वृद्ध झालेल्या आईला तुच्छ मानू नको. मी एक उदाहरण सांगेल तुम्हाला जाळायला यायचं, आठवतं की विसरले? आपल्या आईला बापाला कधीच तुच्छ मानू नको, त्यांची काळजी घ्या. आणि या एरियातच आपण कमी पडतो बरं का चर्च. अनेक लेकरं याच एरियात कमी पडतात आणि म्हणून आशीर्वाद थांबलेले आहेत. मी स्तुती करतो त्या मुलाची, त्या मुलीची जे आपल्या आईबापांवर प्रेम करतात. फक्त मदर डेला नाही, आई आणि नंतर बाई रोज तिला जीव लावतात, तिचा आदर करतात, तिला सन्मान देतात, तिचं कर्तव्य, तिचा त्याग, तिचे संस्कार विसरत नाही. अशा लेकरांना देव अधिक आशीर्वाद, अशा लेकर अधिक आशीर्वाद हो. पण जे लेकर आपल्या आईला बापाला तुच्छ मानतात, आपल्या आईला बापाला घाण वागणूक देतात आणि जे लेकर आपल्या आईबापांना रडवतात, खबरदार, तुम्हाला तो कोणीच अधिकार दिला नाही. अचानक दंड येईल, अचानक नाश येईल आणि तुम्हाला कोणीच सोडू शकणार नाही. आणि म्हणून आज या मदर डेला आम्हाला देवाच्या पायाजवळ यायचंय. जर आईवडिलांना दुखवलं ते क्षमा मागा. जे आज इथून आम्ही शिकलोय ते घेऊन चला, नाही तर ऐकलं गेलं आणि जे झालं ते झालं. आपल्या आईला रडू नका, आपल्या बापाला रडू नका. आणि जर हे वचन आतमध्ये जात नसेल तर येशूच्या नावामध्ये तुमचं कठीण झालेलं हृदय फुटो आणि आलेला संदेश तुमच्या हृदयामध्ये जाओ. आमेन. तुमच्या कुटुंबामध्ये आई वडील हे आदरास पात्र आहेत आणि ते प्रेमास पात्र आहे आणि ते सन्मानास पात्र आहे. आमेन. माझ्यापासून जे तुम्ही शिकलात आतापर्यंत काय शिकलो आपण? आपल्या आई वडिलाचा काय करा? सन्मान. त्यांना कुठं प्रतिफळ द्या, गपचूप नाही, वेशीवर. आमेन. त्यांच्या हाताचं प्रतिफळ त्यांना लाभलं पाहिजे, त्यांचा आदर झाला पाहिजे. आणि आम्ही काय शिकलो माहिती आहे का? आयांनी आपल्या लेकरांसाठी जीव दिला हो, रिस्क घेतली हो, त्याग केला, विश्वास जपला, प्रार्थना केल्या हो, त्यांनी स्वतः शाप ओढून घेतल्यासारखं केलं आणि त्या आया मोठ्या आया ठरल्या. आणि आम्ही याही पुढे येऊन शिकलो की आई जर बनायचंय तर आम्हाला कित्ता बनावं लागेल, बाप जर बनायचंय आमचा त्याग आणि विश्वास त्यांच्यासमोर ठेवावा लागेल. आणि जर आम्ही आशाही बाप आहोत तर मी आपल्याला सांगतो हे जे आपल्यापर्यंत आलंय, पौल म्हणतो माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलं व माझे जे ऐकले आणि माझं जे ऐकलं, पाहिले ते आणि जे पाहिलं ते आचरित राहा. माझ्यापासून तुम्ही जे शिकलात, दर रविवारी शिकताय, आठवड्यातून शिकताय,
कंटिन्यू शिकताय. हे शिकण्यासाठी नाहीये, हे आचरण्यासाठी आहे. जे शिकलात, जे पाहिलं, जे ऐकलं, जे चाचपलं, आता ते आचरणात आणायचं. आमेन. आजपासून प्रार्थनेशिवाय झोपू नका, चर्च बुडू नका, बायबल वाचन थांबवू नका, आठवड्याचे उपवास चालू ठेवा, देवाचे पाय धरा, देवाचा झगा धरा, देवाची कास धरा. देवाची कास धरणारा कधीच लज्जित होत नाही. देवाची कास धरणारा कधीच लज्जित होत नाही. लेकरांनो, आतापर्यंत जर आयांचा अपमान केला असेल, आपल्या आईला दुखवलं असेल, आई म्हणते अरे बाळा त्या मार्गाने जाऊ नको, तरी त्या मार्गाने गेले असाल. अरे बाळा ते खाऊ नको, तरी ते खात असाल. अरे बाळा ती संगत धरू नको, तरी ती संगत धरली असेल. अरे बाळा ते पाहू नको, ते बोलू नको, ते करू नको, ते पिऊ नको, आणि जरी ते करत आले असाल तर एक देव संधी तुम्हाला देत आहे. आज हे देवाचं वचन तुमच्याकडे आलं, आजच देवाचे पाय धरा, देवाला क्षमा मागा. प्रभू मी आईला दुखवलं, बापाला दुखवलं. हा मदर डे नावाचा मदर डे नकोय. हा मदर डे एक दिवसाचा मदर डे नकोय. हा मदर डे जीवन बदलणारा मदर डे ठरला. हा मदर डे आपल्या आईचा सन्मान करणारा मदर डे ठरला पाहिजे. आणि हा मदर डे आपल्या आईला सन्मान देऊन, वडिलाला सन्मान देऊन पुढच्या पिढ्यांसाठी आशीर्वाद करण्याचा मदर डे ठरला पाहिजे. जर तुम्ही हे स्वीकारत आहात तर मी जाहीर करतो, तुमच्यामधून सारेसारखी आई बाहेर येऊ, तुमच्यामधून रिबेकेसारखी आई बाहेर येऊ, तुमच्यामधून हन्नासारखी आई बाहेर येऊ, तुमच्यामधून शुनेमकरीसारखी बाई बाहेर येऊ, तुमच्यातून कनानी स्त्रीसारखी बाई बाहेर येऊ, तुमच्यातून लुईस सारखी आई बाहेर येऊ, तुमच्यातून युनिकेसारखी आई बाहेर येऊ, तुमच्यातून मरियासारखी आई बाहेर येऊ. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला ती आई बनव जी आई आपल्याला एक साधी उदाहरण आहे, आणि तुम्हाला ते लेकरं बनवू जे आपल्या आई बापाचा सन्मान करतील. आणि जर आम्ही स्वीकारला असेल तर आमेन बोलूया. आमेन. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.